तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर मी आज आलेले आहे आमच्या शेतावर। आमचं शेताचं काम सुरू झालेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज शेतीचं काम ते। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि बघत राहा। हे आमच्या शेतावरचं पाणी आहे, पिण्यासाठी आम्ही वापरतो, भांडी वगैरे घासायला। चांगलं स्वच्छ पाणी येते, तुम्ही बघू शकता सगळं किती स्वच्छ पाणी आहे। हिला पण असं मी शेतावर घेऊन आले। हाय का हाय, हाय का हाय। हिला आलेला आहे कंटाळा, त्याच्यामुळे ती रडायला लागले। तिला घरी जायचं आहे, तर आम्ही थोड्या वेळाने घरी निघू। तिला भरपूर कंटाळा आला नाही। अरे हाय का हाय। हे आहे ते पिण्याचं पाणी, आम्ही प्यायला वगैरे वापरतो भांडी घासण्यासाठी। आणि हे आहे आमचं शेतावरचं छोटंसं घर, आणि पुढे आहे ते शेत आहे, बघू शकता तुम्ही। आम्ही तिकडे भात वगैरे लावतो, आणि इकडे असं भात लावलेलं आहे मस्त, आणि सगळीकडे हिरवं हिरवगार, किती भारी वाटते। आणि इकडे असं भात लावून झालेलं आहे, थोडंसं पुढे बाकी आहे भात लावायचं, थोडंसं लावलंय। आणि असं मस्त पावसाचं वातावरण होतं, आणि आम्ही शेतावर गेलेले। तर तुम्ही बघू शकता पुढे पण माणसं होती, पण ते थोडे लांब होते, काही दिसत नाही। आणि असं आमचं हे शेतीवरचं हे बघा, छोटंसं घर शेतावरचं, आणि पुढे आहे ते आमचं भात, आणि हे आहे पाणी, पिण्यासाठी वापरतो आम्ही। आणि इकडे असं भात लावत आहेत आई बाबा वगैरे, बघू शकतात कसे भात लावतात। आणि असं पाण्यात मूठ टाकलेले आहे, तुम्हाला दिसत असतील, आणि पुढे भात वगैरे लावत आहेत। आणि मी हे इकडे भात खणताना बघा तुम्ही, मी कशी भात खणते। मला थोडं जमत नाही, तरी पण मी प्रयत्न केला भात खणण्याचा। तर असे भात खणताना बघू शकता तुम्ही। तर बघा तुम्ही मी कशी भात खणते। मी पहिल्यांदाच खणत होती भात, मला खणता वगैरे येत नाही, जमत नाही, तरी पण मी प्रयत्न केला। मला मूठ वगैरे बांधता येत नाही, तरी पण मी बांधलाय। बरोबर बांधते का नाही मला कमेंट करून सांगा। आणि हिला पण मी घेऊन गेलेली शेतावर, बघू शकता तुम्ही। आई करायला सांगितलेलं करत नाही, तिला कंटाळा आला खूप, तिला बरं नव्हतं, तरी पण तिला शेतावर घेऊन आलेली। आणि इकडे असं आम्ही भात लावत आहेत, बघू शकता तुम्ही। भात लावायचं काम चालू आहे, आणि मागे मूठ वगैरे फेकलेले आहेत, आणि आमचं भात लावून झालेलं आहे एवढं। आणि तिकडे भात लावायचं काम चालू आहे, ते बघा तिकडे भात कसे लावत आहेत, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही बघू शकता हे आमच्या तिकडे शेतात का माणसं वगैरे घेतले नाही, आमच्या घरचीच माणसं होते, म्हणून ते आम्हाला थोडं टाइम लागतोय। भात लावायला आलाय, बघू शकता तुम्ही। तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता, हे बघा किती मस्त आहे, किती मस्त वातावरण आहे, सगळीकडे हिरवं हिरवं, आणि तिकडे असं पाणी पण मस्त आहे, पाणी वगैरे मस्त भरलेलं। तर इकडे पण असं भात लावलेले आहे, तर खणायचं वगैरे बाकी आहे, खणायचं वगैरे बाकी आहे, हे दुसऱ्यांचं आहे, आणि इकडे त्यांनी काय अजून सुरुवात केली नाही। भरपूर लोक आहेत, असं
भात लावण्यासाठी आलेले आहेत. तिकडचं शेतावरचं वातावरण बघू शकतात. मस्त भरपूर अशी पाणी पण आहे. इकडे मस्त एक ओहल सांगतात ना ते आहे. आणि आमचं हे शेतावरचं घर बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आता घरी निघालेलो आहोत. आता घरी चाललेत आम्ही, कारण 5:30 वाजलेले आणि तिला पण बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही लगेच निघालो भात लावून. चला तर हे आहे आमचं शेतावरचं जाण्यासाठी रस्ता. इकडनं जातो आम्ही आता घरी. आता आम्ही घरी चाललो. इकडनं आहे रस्ता. पूर्ण जंगल आहे. तिकडे एक पण घर नाही आहेत. फक्त तिकडे भात लावण्यासाठी असं लहानसं घर वगैरे केलेले आहे. नाही तर तिकडे एक पण घर वगैरे नाही मिळत. पूर्ण जंगल आहे. तर बघू शकता पूर्ण साईडला कसं आहे. आणि मी चालले घरी. ते इकडे समस्त गाय वगैरे बांधलेल्या होत्या आणि इकडे समस्त पाणी जात होते. एवढं भारी वाटत होतं. आणि मी तिकडून घाबरत हळूहळू येते. भीती वाटत होती थोडी. मी पाण्यातून निघाली आणि ही बघा आमची स्वरा कशी बसले. मी चालले घरी.